नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मीरा भयंदर विरार वसई पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे मार्क कळालेले आहेत 29 तारखेचं, त्याचे आपण ॲनालिसिस करणार आहोत की विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत, त्याच्यानंतरनं जास्तीत जास्त मार्क किती आहेत, विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी फेल आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळेल की कट ऑफ वगैरे विद्यार्थ्यांचा किती लागू शकतो. तर ही माहिती तुम्हाला मी देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. आता तुम्ही जर बघाल तर ही यादी जी आहे तुम्हाला वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती काय करेल की भेटून जाणार आहे. तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटवर जाल तर तुम्हाला काय करेल की ही यादी भेटून जाणार आहे. तर बघा इथं 29 तारखेची ही यादी आहे. 29 तारखेची यादी तुम्हाला देत आहे मी. आता ही यादी आहे वेबसाईटवर टाकलेली ती असेच रँडम मार्क दिलेले आहेत चेस्ट नंबरनुसार, विद्यार्थ्यांच्या चेस्ट नंबरनुसार ही यादी आहे. तर टोटल जर बघाल तर ही यादीमध्ये तुम्हाला बघाल की 1088 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता यालाच मी काय करतो की जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क रँकनुसार यादी लावलेली आहे मी. तर याच्यानुसार जर तुम्ही पाहाल तुम्हाला किती प्लेयर विजिबल असेल तर फॉर्मॅट केलेला आहे मी. थोडासा फॉन्ट वाढवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल, हे मार्क दिसतील. तर तुम्ही जर बघाल तर 48 मार्कांचा टॉपर आहेत. हे आहेत सुनील वराडे हे टॉपर आहेत. 47 मार्कांचे तुम्हाला बघितले तर ऑलमोस्ट 7 विद्यार्थी दिसतील. त्याच्यानंतर 45 मार्काचे जर बघितले तर 45 मार्काचे जास्त विद्यार्थी आहेत. तर इथं जर बघाल तर 45 मार्कांचे आहेत 24 विद्यार्थी. 44 मार्काचा 44चा एक आहे. जर आपण ॲनालिसिस प्रकार केला तर ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो 40 आणि 40 पेक्षा जास्त किती विद्यार्थ्यांना मार्क आहे ते कळतो. 40 आणि 40 पेक्षा जास्त जर बघितले 1088 पैकी तर तुम्हाला जास्त विद्यार्थी दिसतील. तुम्हाला बघा इथं खूप सारे विद्यार्थी आहेत जे 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत. आता हे पर्सेंटेजमध्ये पण आपण कॅल्क्युलेट करूयात की किती पर्सेंट होतात हे. तर तुम्ही जर बघितलं तर हे होतात 241 विद्यार्थी. 241 विद्यार्थी आहेत 1088 पैकी जे 40 ते 50 ते दरम्यान आहेत. त्याच्यानंतर 30 ते 40च्या दरम्यान जर बघितले आपण ती 30 ते 39च्या दरम्यान, तर ही संख्या ही अजून तुम्हाला जास्त दिसणार आहे. तुम्ही बघाल खूप जास्त संख्या आहे ही. विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळून जाईल. खूप सारे विद्यार्थी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, ते 30 पेक्षा जास्त आहेत. इतके 605 विद्यार्थी आहेत म्हणजे खूप जास्त विद्यार्थी आहेत. म्हणजे 60% जवळपास विद्यार्थी तुम्ही बघाल 60% असतील विद्यार्थी. आणि त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही फेल किती झालेत विद्यार्थी, नापास किती झाले ते 24 आणि 24 पेक्षा कमी झाले. हे सगळे नापास विद्यार्थी आहेत, हे फेल झालेत ग्राउंडमध्ये. तर हे आहेत ऑलमोस्ट 154 आहेत विद्यार्थी. आपण पर्सेंटेजनुसार जर बघितलं, पर्सेंटेजनुसार जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की 40 आणि 40 पेक्षा जास्त आहे ते 241 विद्यार्थी होते. मी ते लिहून ठेवलं होतं. 241 विद्यार्थी आहेत 1088 पैकी. तर हे जर कॅल्क्युलेट केलं आपण पर्सेंटेजनुसार तर आपल्याला कळेल की हे 241 तर हे होतात 22% विद्यार्थी आहेत. हे टक्के किती होतात? 22% विद्यार्थी आहेत. मी इथं ओव्हरराईट करेल 22% विद्यार्थी हे आहेत ज्यांना की 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत. त्याच्यानंतर 605 विद्यार्थी होते. 605 विद्यार्थी होते ज्यांना हे झालं होतं. हे जवळपास 55% विद्यार्थी आहेत. 55% विद्यार्थी आहेत. आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे, फेल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ती जर बघितली आपण इथं जर तुम्ही पाहिलं, एक मिनिट परत एकदा कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला मी. हे सगळे विद्यार्थी फेल आहेत. तर हे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती आहे 154. तर 154 जर बघितलं आपण 154 हे आहेत तर हे होतात जवळपास 14 ते 15% होतात. तर 15% विद्यार्थी हे फेल झालेले आहेत आजच्या परीक्षेमध्ये. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी डेली ॲनालिसिससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचून जाणार आहे. तर धन्यवाद.